त्यानंतर या ठिकाणी आपल्याला संबोधित करायला मुद्दा म्हणून या ठिकाणी आलेले आदरणीय मुझफ्फर हुसेन साहेब, मी यांना विनंती करेल की त्यांनी या सभागृहाला संबोधित करावं. आदरणीय मुझफ्फर हुसेन. अमरावती लोकसभेचे उमेदवार बलवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी उपस्थित मंचावर सर्व सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, येत्या 26 एप्रिलला आपल्याला 2 नंबरचा च्या समोर हाताचा पंजा, हा हाताचा पंजा 2 नंबरचं बटन बलवंत वानखडे यांच्या समोर हाताचा पंजा या सिंबॉलवर बटन दाबून त्यांना बहुमताने आपल्याला विजय करायचा आहे हे सांगायला, ही विनंती करायला मी या ठिकाणी आलोय. मित्रांनो, ही निवडणूक बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली घटना संपवण्याचा डाव हे भाजप सरकार या ठिकाणी करत आहे. ते कसं करत आहे? ते कॉमन सिव्हिल कोड या बाबतीमध्ये ती चर्चा करतात आणि आपल्याला विचारतात की आपल्याला या देशामध्ये रामराज्य पाहिजे की आपल्याला शर्यतचा कायदा पाहिजे. खरं म्हणजे त्यांचा टार्गेट आहे SC, ST, OBC यांचे सर्व आरक्षण संपवण्याचं. पण ते जसं म्हटलं की आपल्याला SC, ST, OBCचं आरक्षण संपवायचं आहे तर पूर्ण देशाची जनता त्यांच्या विरोधात जाईल. म्हणून जातीवाद विषय काढायचं, अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात बोलायचं की हे अल्पसंख्याक समाजाला देशाचा कायदा नको, त्यांना शर्यतचा कायदा पाहिजे, हे लोकांची दिशाभूल करायचं आणि लेखांच्या समोर कॉमन सिव्हिल कोडचा विषय आणायचं. मित्रांनो, प्रत्येक अल्पसंख्याक माणूस या देशामध्ये जमिनीचे तंटे झाले, झगडे झाले तो कोर्टात जातो. आपसामध्ये मारामारी झाली तर CRPC क्रिमिनल लॉ प्रमाणे पोलीस मध्ये केस दाखल होतो आणि कोर्टात त्याचा भांडणांचा निवारा होतो. प्रत्येक प्रॉपर्टीच्या विषयामध्ये तो कोर्टात जातो, ज्युडिशियल कोर्टात जातो, सिव्हिल कोर्टात जातो, सेशन कोर्टात जातो, हायकोर्टात जातो, सुप्रीम कोर्टात जातो, तहसीलदारकडे जातो, SDA कडे जातो, कलेक्टर कडे जातो. अल्पसंख्याक समाज कोणता न्याय, कोणता कायदा या देशाचा मानत नाही. पण दिशाभूल करायचं, त्या अल्पसंख्याक समाजाचं फक्त शर्यतीवर बोट ठेवण्यासाठी त्यांचं लग्न, निकाह, तलाक या विषयावरती बोलायचं आणि हिंदू समाजाच्या दिशाभूल करायचं. मित्रांनो, किती वर्ष झालेत आपली महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदांची निवडणुका नाही, OBCच्या आरक्षणावरती कोणताही निर्णय नाही. इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट हे सगळं यांच्या ताब्यात आहे, तरी सुद्धा OBCचा आरक्षणाचा निर्णय होत नाही. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, शासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे स्वतःहून चालून राहिलेत. ज्या ज्या आमदार यांच्या सोबत गेले त्यांना कोट्यवधी निधी त्या ठिकाणी देत आहे. ते काय करतात त्या निधीचा? फक्त कॉन्क्रीटचे रास्ते बनवत. आणि जे आमदार यांच्या सोबत गेले नाही, इंडिया अलायन्सचे आघाडीचे आमदार गेले नाही, त्यांच्या विधानसभेमध्ये निधी देत नाही. त्या ठिकाणी आमदारांचे काम, इंडिया आघाडीचे आमदारांचं काम शासनाचे अधिकारी करत नाही. मित्रांनो, राहुल गांधींनी 5 न्यायची घोषणा केली आहे. या देशामध्ये महिलांना त्या ठिकाणी लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार. केंद्रामधल्या महिलांना 50% आरक्षण त्या ठिकाणी मिळणार. जाती गणना त्या ठिकाणी केली जाईल. अशा प्रकारचे 5 न्यायची घोषणा राहुल गांधीजींनी केलेली आहे, काँग्रेसच्या मॅनिफेस्टो मध्ये केलेलं आहे. काँग्रेसच्या मॅनिफेस्टो मध्ये सर्व धर्म समभाव आणि पूर्ण देशाचा विकास या दृष्टिकोनातून मॅनिफेस्टो बनवला आहे. पण त्या मॅनिफेस्टोला सुद्धा जातीवादचा कलर कसा द्यायचा, या देशामध्ये एखादं पंतप्रधानांनी पहिल्यांदा एवढे खालच्या शब्दांमध्ये एका समाजाच्या बाबतीमध्ये उल्लेख केला
मंगलसूत्रच्या संदर्भात उल्लेख केला. काय म्हटलं प्रियंका गांधीजींनी काल की माझी आईने स्वतःचा मंगलसूत्राचा त्याग केलाय, त्या ठिकाणी त्यांनी मंगलसूत्र गमावलं आहे. आहे का तुमच्यामध्ये, तुमच्या पक्षामध्ये, RSS मध्ये एकही महिला ज्यांनी या देशासाठी स्वतःचं मंगलसूत्र गमावलंय? एक पण महिला आहे का? मी आपल्याला विचारतो, आहेत का या भाजपांमध्ये? आहे का एक पण महिला? दोन्ही हात वर करून सांगा बरं, आहेत का? ज्या अर्थी यांना दिसू लागलाय, यांनी एक नरेटिव्ह सेट केलं की आम्ही 400 पार जाणार, पण आता समजू लागलेत की आम्ही 200 पार सुद्धा होत नाही. तर यांनी अल्पसंख्याक समाज, आदिवासी समाज, SC समाज, ST समाज, OBC समाज या प्रत्येक समाजामध्ये दरी पाडण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आज यांना फक्त जातीनिहाय भाषा आणि जातीनिहाय शब्द या ठिकाणी उल्लेख करत आहेत. मित्रांनो, मागील 10 वर्षामध्ये बेरोजगारीचे प्रश्न वाढलेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला निवारा नाही, MSPचा प्राइस नाही. अग्निवीर ज्या आर्म्ड फोर्सेस मध्ये आपले मुलं कामाला जात होती, देशासाठी प्राण देत होती, आहुती देत होती, त्यांना 4 वर्षामध्ये रिटायर करून घरी पाठवण्याचं काम जर कोणी केलं तर या भाजपच्या सरकारने केलं, या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे. मित्रांनो, बेरोजगारी, महिलांवरचे अत्याचार, समाजामध्ये भांडणं, जातीवादी भांडण विषय या ठिकाणी या देशामध्ये आपल्याला असं वाटते का या देशाचं पंतप्रधान नाही तर एखादा मंदिरचा पंडित आणि ब्राह्मण म्हणूनच तो वागू लागलेत. देशाची समस्यावरती चर्चा करत नाही. इंडिया अलायन्स आघाडीने मुद्दे उपस्थित केलेले, त्याच्यावरती त्यांच्याकडे एकही उत्तर नाही. मित्रांनो, येत्या 26 तारखेला आपल्याला 2 नंबरचं बटन दाबून बलवंत वानखेडेला विजय करायचा आहे, इंडिया आघाडीला विजय करायचा आहे, राहुल गांधीला विजय करायचा आहे आणि बहुमताने आपल्याला काँग्रेस आघाडी प्रेरित सरकारला विजय करायचा आहे आणि राहुल गांधींना पंतप्रधान पदावरती आपल्याला विराजमान करायचं आहे. हेच मी आपल्याकडे सांगायला आलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भीम.